महाराष्ट्रातील धडाडीचे लढवय्ये नेते, रायगडातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे तारणहार तथा बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्य पणाला लावलेले लोकमान्य नेते अर्थात दिबा पाटील। वयाच्या 87व्या वर्षीही ज्यांच्या नावाने व मार्गदर्शनाखाली जैनपेटी प्रकल्पग्रस्तांचा लढा लढला जातो व न्यायही मिळवला जातो असे प्रभावशाली व सर्वव्यापी नेतृत्व देणारे लोकनेते अर्थात दिबा पाटील। दिबा पाटील यांचा जन्म 13 जानेवारी 1926 रोजी शेतकरी आगरी कुटुंबात झाला। प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले। आगरी समाजातील आणि जासई पनवेल परिसरातील ते पहिले वकील होते। समाजसेवेचा पिंड त्यांनी लहानपणापासूनच जोपासला होता। योग्य त्या न्यायासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी वकिली केली। त्यामुळे ते पंचक्रोशीतील सर्वसामान्यांचे वकील म्हणून परिचित झाले। वकिली सांभाळत असताना ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते। कुलाबा लोकल बोर्डाच्या निवडणुका लागल्या होत्या, तर दुसरी जागा गोरगरिबांचा कळवळा असलेल्या या तरुण वकिलाला अर्थात दिबा पाटील यांना देण्याचे सर्वानुमते ठरले। येथूनच दिबा पाटील यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या गौरवास्पद कारकिर्दीला सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी व दिबांच्या सहकार्यांनी पायी प्रचार करून जासई व परिसर पिंजून काढला। शेतकरी व बहुजनांच्या पाठिंब्यावर दिबा पाटील निवडून आले। या विजयानंतर त्यांच्या सर्वांगीण कर्तृत्वाचा वारू बेफाम दौडू लागला। ते 1957, 1962, 1967, 1972 आणि 1980 मध्ये विधानसभेवर निवडून गेले। ते विरोधी पक्षनेते होते। 1977 व 1984 मध्ये ते लोकसभेचे सदस्य होते। याशिवाय अनेक आघाड्यांवर त्यांनी काम केले। इतर मागासवर्गाच्या अर्थात ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी त्यांनी राज्यभर दौरे आणि आंदोलने केली। महाराष्ट्र राज्य राखीव जागा समर्थन समितीचे ते अध्यक्ष होते। महाराष्ट्र राज्य प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त समितीचे ते उपाध्यक्ष होते। महाराष्ट्र राज्य नॅशनल युनियन व बॅकवर्ड क्लास युनियन महाराष्ट्र शाखेचे ते अध्यक्ष होते। अशा अनेक समित्यांवर पदे भूषवून त्यांनी त्या पदांना न्याय दिला। त्यांनी बहुजन वर्गाच्या न्यायासाठी कार्य केले। प्रसंगी लढे उभारून नेतृत्वही केले। त्यांची सर्वात प्रसिद्ध असणारी प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते अशी ओळख निर्माण झाली ती नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी उभारलेल्या लढ्यामुळे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी रणशिंग फुकले ते 1970 साली। नवी मुंबईत विकास करण्यासाठी उरण, पनवेल, बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील 50,000 एकर जमीन संपादित करण्याचा जाहीरनामा राज्य शासनाने काढला आणि पहिली संघर्षाची ठिणगी पडली। दिबा शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात पेटून उठले। 7 मार्च 1970 रोजी त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जमीन बचाव संयुक्त लढा ही संघर्ष समिती स्थापन केली। संस्थेचे अध्यक्ष स्वतः दिबा पाटील होते। उपाध्यक्ष तू ह वाजेकर तर सरचिटणीस जनार्दन आत्माराम भगत हे होते। या तरुणांनी अन्यायाविरोधात जासईसह पनवेल तालुक्यातील गावागावात जोरदार प्रचार केला। त्यानंतर जासईत ऐतिहासिक सभा भरविण्यात आली। यावेळी शासनाला जमिनी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। त्यामुळे शासन हादरले। दरम्यान 1978 साली राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी प्रकल्पग्रस्तांचे पुढारी म्हणून चर्चा करून यशस्वी वाटाघाटी केल्या। एकरी जमिनीला 15,000 रुपये भाव ठरला। मात्र शासनाकडून पुन्हा फसगत करण्यात आली। नावाशेवा खाडीतील चिखलयुक्त जमिनीला भाव देणार नसल्याचे सांगण्यात आले आणि ग्रामस्थ पेटून उठले। दिबांनी पुन्हा एकदा संघर्षासाठी दंड थोपटले। सन 19 जून 1981 जासई नाक्यावर शेकडोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरले होते। शासन ही हुकुमशहा बनले होते। ठिणगी उडाली आणि पोलिसांनी लाठीमार सुरू केला, तरीही आंदोलक मागे हटत नव्हते। शेवटी पोलिसांनी गोळीबार सुरू केला। लाठीमारात दिबांचे डोके फुटले, त्यांचे सहकारी रक्तबंबाळ झाले। ही खबर कळताच तरुणही बेभान झाले। आपल्या नेत्यांवर हल्ला झाला। संतप्त झालेल्या तरुणांनी पोलिसांवरच हल्ला चढवला।
तरुण पोलिसांवर दगडांचा वर्षाव करत होते तर पोलीस बेछूट लाठीमार आणि गोळीबार करत होते. तरुणांकडचे दगड कमी पडतायत हे काही आंदोलक तरुणींच्या लक्षात आले. प्राणांची पर्वा न करता जासईतील सखूबाई म्हात्रे आणि काही बहादर तरुणींनी शेजारच्या शेतातून दगड गोळा करून आणून देण्याचे काम केले. यामुळे पोलीस बेजार झाले. आंदोलकांना तरुणी दगड पुरवतात हे पोलीस अधिकाऱ्याला समजले. त्यांनी सखूबाईवर निशाणा साधला. गोळी लागून सखूबाई खाली कोसळल्या. मात्र तरीही तरुणी डगमगल्या नाहीत व दगडांचा मारा सुरूच होता आणि गोळीबार करणारे निर्दयी पोलीस हतबल झाले. या लढ्यात 5 जण शहीद झाले. दिबा पाटील यांच्यासह शेकडो महिला, वृद्ध मुले जखमी झाली. राज्यात हा लढा गाजला आणि प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये नेते म्हणून दिबा पाटील यांची ओळख प्रस्थापित झाली. शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य तो भाव मिळेपर्यंत प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरूच राहील. त्यासाठी रक्त सांडले तरी 72 रक्ताच्या थेंबा थेंबातून असंख्य दिबा पाटील जन्मतील आणि शासनाच्या अनियंत्रित सत्तेला उलथून टाकतील अशी सिंहगर्जना दिबा पाटील यांनी केली होती. दिबांनी हा पण आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला. संघर्ष आणि संघर्ष आणि फक्त संघर्षच. गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या न्यायासाठी दिबांनी अखंड संघर्ष केला. अनेक लढे त्यांनी लढले. प्रकल्पग्रस्तांची बाजू त्यांनी कायम मांडली आणि न्यायही मिळवून दिला. आज अनेक प्रकल्पग्रस्त तरुण सरकारी, निमसरकारी व व्यवसायात उतरला आहे. अनेकांचे संसार सावरले ते केवळ आणि केवळ दिबा पाटील यांच्या कर्तृत्वामुळेच. वृद्धापकाळातही त्यांचा लढाऊपणा कमी झाला नव्हता. सन 2011 मध्ये प्रकल्पग्रस्तांना पूर्ण न्याय मिळावा म्हणून दिबांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. जासईतील करळ फाट्यावर शासनाला प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि